arrest of Sameer Gaikwad, a man associated with Sanatan Sanstha in the Pansare murder case, the Maharashtra government has clearly come under pressure to ban the right-wing group. But the top minister in the Fadnavis government has stoked a controversy now by comparing Sanatan Sanstha with Owaisi's AIMIM, saying even the MIM makes provocative statements. This setting the stage for a fresh political slugfest. विचार नाही सनातनच्या संदर्भामध्ये चौकशी सुरू आहे. त्या संदर्भामध्ये ठोस पुरावे जर उपलब्ध झाले आणि त्यामध्ये आढळलं तर पुढे सरकार विचार करायचं. कोणत्याही ठिकाणी मागणी केलेली बंदी झाली तर ते न्यायालयामध्ये टिकत नाही. सर मग समीर गायकवाडला ठोस पुराव्याशिवाय पकडलंय. समीर गायकवाडला ठोस पुराव्याशिवाय पकडलंय. ठरवली तर पहिल्यांदा ओवेसीवर बंदी घालावी लागेल, मग आपल्याला MIM वर बंदी घालावी लागेल. मग अशा स्वरूपाचे अनेक वक्तव्य होत राहतात किंवा कृत्य घडत राहतात. अशांवर बंदी घालावी लागेल. तर कायद्याच्या आधारावर टिकणारी बंदी असली पाहिजे. मागे आपण CBI वर बंदी घातली, त्याच्यानंतर ते कोर्टात टिकले नाही, परत आपल्याला नव्याने प्रकार करावा लागेल. त्यामुळे नक्कीच या संदर्भामधली वस्तुस्थिती आल्याशिवाय बंदी घालणं आता तरी सरकारला शक्य नाही.